हाय सगळ्यांना. आज आपला लाईव्ह क्लासचा 12वा दिवस आहे आणि 12व्या दिवसाच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत 46 साईज. 11व्या दिवशी आपण 44 साईजचे माप कसे टाकायचे 8 इंच गळ्यासाठी ते बघितलेलं आहे. तर आता आपण 46 साईजचं बघणार आहोत. आणि एका ताईने मला व्हॉट्सअपवरती फोटो पाठवलेला आहे की ड्राफ्टिंग दिसत नाही. तर व्हिडिओ बघा तुम्ही, तेवढा वेळ नसतो माझ्याकडे की मी तुम्हाला फोटो टाकू शकते. तर व्हिडिओ बघायचा आहे पूर्ण आणि व्हिडिओ बघून तुम्हाला ड्राफ्टिंग करायची, किंवा मी पहिले ड्राफ्टिंग तुम्हाला बोर्डवरती काढूनच दाखवलेले आहे. तर तसं सुद्धा तुम्ही ड्राफ्टिंग काढू शकतात बोर्डवर बघून. बोर्डवरच अगदी क्लिअर दिसतंय. व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये अगदी क्लिअर आहे. फोटो काढून जर तुम्ही लिहित असाल तर ते दिसत नाही, फोटो नेहमी ब्लर येत असतो. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला. त्यामध्ये ड्राफ्टिंगचं सगळं दाखवलेलं आहे मी. कुठं 0 ते कुठं 0 ते 2 असं लिहिलेलं आहे, ते सगळं दिसतंय त्यामध्ये. आणि आता आपण सर्व महिलांना जॉईन होऊ देणार आहोत. आणि बऱ्याचशा अशा ताई आहेत की त्यांना शिवायची खूप आवड आहे, पण कटिंग करता जमत नाही, किंवा क्लासला बाहेर जाता येत नाही, किंवा क्लासमध्ये मी जे शिकवते ते तुमच्या लक्षात येत नाही. तर अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. आणि पेपर पॅटर्नमध्ये आपल्याकडे कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सब्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट म्हणजे क्रॉसपट्टीवालं प्रिन्सेस कट, कटोरी बोटनेक, कॉलर कटोरी, 4 टक्स बोटनेक आहे. बोटनेकमध्ये अजून तुम्हाला बंद गळा, 4 टक्समध्ये पाठीमागचा गळा बंद आहे, पुढचा गळा व्ही आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत, आणि तेही 28 ते 50 साईज. आणि सध्या पेपर पॅटर्नवरती 10% डिस्काउंट पण आहे. जर तुम्हाला कुणाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि आपल्याकडे शिवण क्लासला लागणारं साहित्य आहे. त्या साहित्यामध्ये ज्युपिटरची कात्री मिळते. तर कात्री आहे आपल्याकडे. समजा तुम्हाला नुसती कात्री जरी हवी असेल तरी कात्री सुद्धा मिळून जाईल. तर अशा पद्धतीची ज्युपिटरची कात्री आहे, मी तुम्हाला दाखवते साहित्याबरोबर. ब्लॅक कलरची ब्लॅक कोटेड कात्री आहे, ती खराब होत नाही. बाकी कात्रीचं काय असतं की गंज लागतो, तर ह्या कात्रीला काही प्रॉब्लेम होत नाही आणि अगदी व्यवस्थित चालते आणि खूप दिवस टिकते पण. तिला धार लावायची गरज पडत नाही. जर तुम्हाला साहित्य हवं असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि साहित्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे जे शिवण क्लासला लागणारं साहित्य, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे कात्री, टेप, पेन, पेन्सिल, इरेझर, टेप, वही. अशा प्रकारे जे साहित्य आपल्याला तारमोहर कर्व, फ्रेंच कर्व अशा वेगवेगळ्या प्रकाराचे तुम्हाला हे मिळून जातील. आणि तुम्हाला हवं असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. टेप पण चांगल्या क्वालिटीचा आहे. आता बऱ्याचदा काय होतं की टेप विकत घेतात महिला, पण तो व्यवस्थित नसतो. माझ्या टेपमध्ये आणि बऱ्याचशा महिलांना मी दिलेले टेप आहे, तर त्या टेपमध्ये जवळजवळ अर्धा ते पावणे 1 इंचाचा फरक आहे. तर आपला टेप अगदी परफेक्ट आहे, मेजरिंग घ्यायला अगदी सोपं पडतं. अशा पद्धतीचा हा टेप आहे. टेपमध्येही भरपूर प्रकार येतात, कलरही वेगवेगळे मिळतात. तर तुम्हाला ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा. आणि पेपर पॅटर्न ज्या महिलांनी घेतले त्यांचे अगदी ब्लाऊज परफेक्ट बसतात. आणि ब्लाऊज बसण्याची मी 100% गॅरंटी देत असते. अतिशय सुंदर आणि कमी वेळात आपलं ब्लाऊज तयार होतं आणि कस्टमर देखील खूप वाढतात. आणि माझा लाईफ टाईम सपोर्टही असतो. तर आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत, तर आपण पुढची सुरुवात आता करणार आहोत. 46 साईज आहे. 46 साईजसाठीची माप आपण बघणार आहोत. आधी तर आपल्याला लिहून घ्यायचं आहे पूर्ण उंची, छाती, कंबर, शोल्डर, बाही, दंडघेर आणि मुंडा. आणि तुम्हाला जर लाईव्ह क्लासमध्ये लिहिता येत नसेल तर लाईव्ह क्लास अगदी बघून घ्यायचा आहे. आणि नंतर आपला रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा आहे, तर त्या व्हिडिओमध्ये बघून सुद्धा तुम्ही लिहू शकतात. व्हिडिओ तुम्हाला जर समजा कुठल्याही प्रकाराचा व्हिडिओ हवा असेल मंजुषा शिवण क्लासचा, तर तुम्हाला सर्च करायचा आहे मंजुषा शिवण क्लास. समजा तुम्हाला 36 साईज कटिंगचा व्हिडिओ हवा आहे तर मंजुषा शिवण क्लास कटोरी ब्लाऊज 36 साईज असं जरी सर्च केलं तरी आपला व्हिडिओ समोर येतो. तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा सर्च करू शकतात किंवा गुगलवरती सुद्धा सर्च करू शकतात. गुगलवरती तुम्ही काही सर्च केलं, तुम्हाला ज्या प्रकाराचं किंवा ज्या साईजचं ब्लाऊज हवं आहे ते साईज टाकायची आहे आणि मंजुषा शिवण क्लास टाकायचं आहे. आपला व्हिडिओ अगदी समोर येऊन जाईल. बऱ्याचशा महिलांना व्हिडिओ मिळत नाही, तर त्यासाठी मी सांगत आहे. तर आता आपण 46 साईज बघणार आहोत, तर त्यासाठीचे ड्राफ्टिंग बघून घेऊयात. ड्राफ्टिंग व्हिडिओमध्ये अगदी क्लिअर दिसत आहे.
व्हिडिओमध्ये ड्राफ्टिंग अगदी क्लिअर दिसतं. तर व्हिडिओ बघून तुम्हाला हे ड्राफ्टिंग काढायचं. ह्या साईजचं जे ड्राफ्टिंग आहे ते काढायचं आहे. 28 पासून 50 पर्यंत सेम ड्राफ्टिंग काढलं तरी चालेल. फक्त साईज वेगवेगळे नावं द्यायचे आणि साईडला जो पेज असतो आपला लाईनिंगचा त्या पेजवरती लिहायचं आहे पूर्ण उंची, छाती, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं. आता आपण याचे 0 ते 1 चे पूर्ण माप लिहून घेऊयात आणि 46 साईजसाठी शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायचे ते बघणार आहोत. तर त्याआधी आपण हे पूर्ण लिहून घेऊयात. पूर्ण उंची 46 साईजची तयार 15 इंच, छाती आहे 46 साईज, मागचा गळा आपण 4 इंचाचा घेऊयात 46 साईजसाठी, कारण 4 इंचाचा गळा आपण अजून घेतला नाहीये. तर 4 इंच मागचा गळ्यासाठी आपल्याला शोल्डर लिहायचं आहे 8.5 इंच. शोल्डर लिहायचं आहे आपलं 8.5 इंच. आणि व्हिडिओ चालू असताना बऱ्याचशा कमेंट पण येतात की हे दाखवा ते दाखवा. तर व्हिडिओ चालू असताना मी ते कमेंट वाचू शकत नाही, कारण आपला लाईव्ह क्लास चालू असतो. नंतर मी कमेंट वाचून उत्तरं देत असते. आणि ज्यांना कुणाला डाऊट असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. फक्त मी जो लाईव्ह क्लास घेतलेला आहे त्याविषयीचे डाऊट, तर मी ते डाऊट क्लिअर करू शकते. जर तुम्ही दुसरे विचारले तर आता लाईव्ह क्लासेस चालू आहेत, त्यामध्ये मला दुसरे व्हिडिओ टाकता येत नाही. तर मागचा गळा जर 46 साईजचा 4 इंचाचा असेल तर त्यासाठी आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे 8.5 इंच, मुंड्याचं माप घ्यायचं आहे 8.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आपल्याला 3.5 ते 4 इंच. 3.5 इंच घेतली तरी भरपूर आहे. घडीचं माप घ्यायचं आहे 11.5 इंच. 46चा चौथा भाग 11.5 इंच होतो. त्यात आपल्याला 4 इंच गळ्यासाठी लुजिंग घ्यायचं आहे अर्धा इंच. आणि रेग्युलर प्रमाणे आपल्याला शिलाई मार्जिन 2 इंच ऍड करायचं. हे तुमचं लक्षात आलेलंच असणार आहे, मी डबल सांगत नाही. तर व्हिडिओ तुम्ही रेकॉर्डेड बघू शकतात, त्यामध्ये अगदी डिटेल मिळून जाईल तुम्हाला जसं मी सांगते तसं. आता आपल्याला 0 ते 1 0 ते 2 काय असतं ते बघायचं आहे. तर 0 ते 1 म्हणजे काय? 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची. मी हे प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये सांगत असते. 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची. पूर्ण उंची आपण किती घेतली? 15 इंच. त्यामध्ये प्लस आपल्याला करायचं आहे 1 इंच पाठीमागच्या भागासाठी. आणि पुढच्या भागासाठी किती करायचं आहे मी तुम्हाला ड्राफ्टिंग जेव्हा बोर्डवरती काढून दाखवलेले आहेत त्यामध्ये सांगितलेलंच आहे. तशाच पद्धतीने 28 ते 50 साठी आपल्याला माप घ्यायची असतात. 0 ते 2 छातीचा चौथा भाग. आता छातीचा चौथा भाग 46 साईजचा 11.5 इंच येतो. मग 11.5 इंच, 4 इंच पाठीमागचा गळा असेल तर त्यासाठी अर्धा इंच लुजिंग घ्यायचं आहे आपल्याला. अर्धा इंच आपल्याला लुजिंग घ्यायचे. 11.5 इंच प्लस अर्धा इंच असं 12 इंच होतं. प्लस तुम्हाला अजून 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे. शिलाई मार्जिन आपल्याला फिटिंगसाठी लागणार असतं. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग. आता 46 साईज आहे. 46चा कमरेचा चौथा भाग. काही महिलांचा 42 असेल, काहींचा 40 असणार आहे, काहींचा 44 पण असणार आहे. तर तसं तुम्हाला त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि त्यामध्ये पाठीमागचा टक्स 1 इंच मोजायचा आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. त्यामध्ये लुजिंग ऍड करायची नाही. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म नुसतं लिहून घ्यायचं शोल्डरच्या निम्म. आणि 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. आता तुमचं जे काही शोल्डर असेल ब्लाऊजवरून जर तुम्ही माप घेत असणार, आता मी 4 इंच गळ्यासाठी सांगितलं तुम्हाला, 8.5 इंच मुंडा येईल आणि शोल्डर येईल. तर तुमचं जर शोल्डर ब्लाऊजवरून घेत असाल आणि मोठ्या गळ्याचं ब्लाऊज आहे डीप नेकचं, तर त्यासाठी शोल्डरचं माप कसं घ्यायचं, ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची याचं आपण डिटेल लाईव्हमध्ये बघितलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, आपल्या चॅनलवरती आहे. आणि ज्यांना कुणाला मिळत नसेल त्यांनी मला व्हॉट्सअपवरती पाठवा, मी पाठवेन. तर 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. म्हणजे समजा आता तुमचं शोल्डर पूर्ण आपण ब्लाऊजचं माप घेतलं आहे 10 इंच आले, तर 10च्या निम्म 5 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं आहे. 0 ते 6 गळा रुंदी, जी काही तुमची गळा रुंदी असेल ती. 0 ते 7 गळ्याची उंची. 1 ते 8 टक्सची रुंदी आणि 8 ते 9 टक्सची उंची. टक्सची उंची मी प्रत्येक लाईव्हमध्ये सांगत असते की किती इंच घ्यायची. टक्सची उंची तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून घ्यायची आहे आणि टक्सची रुंदी मी स्वतः सांगत असते. तर आता 46 साईज आहे. 46ची आपला पुढचा जो टक्स आहे, जो मेन टक्स असतो आपला कोण टक्सचा,
तो टक्सची रुंदी 46चा 10वा भाग काढायचा आहे. 10वा भाग काढला की आपलं बरोबर टक्सची रुंदी निघत असते आणि टक्सची उंची आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून मोजून हे ठीक करायचं आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला 0 ते 1 पासून तर 8 ते 9 पर्यंत जे माप आपण टाकून घेतलेले किंवा जे लिहून घेतलेले आहेत त्याचे माप कसे घ्यायचे आणि कुठल्या भागात किती इंच ॲड करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ड्राफ्टिंग तुम्ही बघितलीच असेल. ड्राफ्टिंग अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि व्हिडिओमध्ये पूर्ण ड्राफ्टिंग व्यवस्थित दिसत आहे. फोटो काढू नका, फोटो काढले तर तो ब्लरच येईल. एका ताईने मला फोटो पाठवलेला आहे, तो ब्लर आहे, मला दिसत नाही म्हणतात. तर व्हिडिओची क्लॅरिटी पण आपल्याला आपल्या मोबाईलवरून वाढवता येते. जर तुम्हाला वाढवता येत असेल तर नक्की वाढवून बघा, क्लिअर दिसेल त्यासाठी. तर ड्राफ्टिंगमध्ये मी तुम्हाला पाठीमागचा भाग, पुढचा भाग दोघंही पार्ट दाखवलेले आहेत. बाहीचे सुद्धा दोघंही प्रकार दाखवले, जसे की तुम्हाला अस्तरची बाही, बिना अस्तरची बाही. अस्तरच्या बाहीसाठी किती इंच वाढवायचं, बिना अस्तरच्या बाहीसाठी उंचीत किती इंच वाढवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जो 28 साईज किंवा 30 साईजच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण बघितलेलं आहे की दोघंही बाह्या मी तुम्हाला टिक करून दाखवलेल्या आहेत. दोघं बाह्यांमध्ये काय फरक असतो ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण 46 साईज बघितलेली आहे. ड्राफ्टिंग जर बोर्डवरती केलं तर खूप वेळ जातो आणि व्हिडिओ मोठा होतो, महिलांना बघू वाटत नाही. आणि बऱ्याचशा महिला लाईव्ह क्लास बघत असतात पण लाईक करत नाही, तर प्लीज लाईक सुद्धा करायचं आहे तुम्ही. ज्या ताई आपला व्हिडिओ बघतायत त्यांनी सगळ्यांनी लाईक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आज 46 साईज बघितलेली आहे आणि 4 इंच गळ्यासाठी बघितलेलं आहे. तसंच आपल्याला मोठे जर गळे असतील तर मोठ्या गळ्यांची अगदी सोपी पद्धत असते की ब्लाऊज जे आपल्याकडे आलेलं आहे शिवायला ते ब्लाऊजचं जर परफेक्ट माप असेल तर त्यानुसार आपल्याला सगळं माप काढता येतात. तर मी 28 ते 50 साठी शिकवत आहे की बऱ्याच ठिकाणी काय होतं, क्लासेस घेतले जातात आणि क्लासेस घेऊन फक्त स्वतःची साईज शिकवली जाते, मग पुढचे माप कसे कट करायचे महिलांच्या लक्षात येत नाही. तर त्यासाठी मी 28 ते 50 पूर्ण माप शिकवत आहे, जेणेकरून ज्या महिला आपला क्लास बघतायत त्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणी आल्या नाही पाहिजे आणि स्वतः त्यांनी कटिंग केली पाहिजे. आणि ज्या महिलांना कटिंग करायला कंटाळा येतोय, शिवायला खूप आवडतं पण कंटाळा येतो कटिंग करायला, तर त्या महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहे. पेपर पॅटर्न मी स्वतः कट केलेले आहे, त्यामुळे अगदी परफेक्ट फिटिंग फिनिशिंगमध्ये कटिंग आहे. 100% गॅरंटी आहे ब्लाऊज बसायची. तर तुम्हाला जर कुणाला ऑर्डर करायची असेल तर नक्की करू शकतात. पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन पेमेंट किंवा तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा मागवू शकतात. तर आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे. आणि आजचा लाईव्ह क्लास जर तुम्हाला आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना, बाय.